आता एक मोठी बातमी नागपुरात नवरात्रोत्सवावरून नवा वाद निर्माण झालेला आहे। नवरात्रोत्सवात मुस्लिमांना प्रवेश देऊ नका असा इशारा विश्व हिंदू परिषदेकडून गरबा आयोजकांना देण्यात आलाय। नवरात्रोत्सवातील गरबा फक्त हिंदूंसाठी आहे। गरब्यात प्रवेश करताना आधार कार्ड बघून प्रवेश करावा, याशिवाय गरब्यात येणाऱ्यांना टिळा लावा आणि देवीची पूजा करायला लावा अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने केलेली आहे। मुस्लिम तरुण गरब्यात आल्यास त्यांना पोलिसांच्या ताब्यात देऊ असा इशारा देण्यात आलेला आहे। विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते गरब्यावर लक्ष ठेवून असणार आहेत। सर्व गरबा आयोजकांना विश्व हिंदू परिषदेकडून निवेदन देण्यात आलं असल्याचं कळतंय। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। विश्व हिंदू परिषद आता आक्रमक झालेली पाहायला मिळते। नवरात्रोत्सवात मुस्लिमांना प्रवेश देऊ नका अशी मागणी करण्यात आली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उदय, नागपुरात नवरात्रोत्सवावरून हा नवा वाद विश्व हिंदू परिषद आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय, काय माहिती? अगदी खरं आहे, कारण नागपूरमध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये नवरात्रोत्सवाच्या दरम्यान जे आहे ते गरब्याचं आयोजन केलं जातं। या गरब्याच्या निमित्तानं अनेक तरुण तरुणी जी आहे ती देवीची आराधना करत असतात। मात्र आता विश्व हिंदू परिषदेनं या सगळ्या गरबा आयोजकांना जे आहे ते आवाहन केलं नाही। त्या आव्हानानुसार गरबा हा हिंदूंचा सण आहे आणि हिंदू नागरिक जे आहे ते देवीची आराधना करण्याकरता गरबा करतात। मात्र त्यामध्ये अनेक वेळा इतर धर्मीय, प्रामुख्याने मुस्लिम धर्माचे लोक शिरतात, त्यांची देवीवर श्रद्धा नसते, मात्र ते या गरब्यामध्ये शिरून जे आहे ते अनुचित प्रकार घडवतात आणि यामुळे जे आहे ते हिंदू धर्माचं पावित्र्य भंग होतं असा दावा जो आहे तो विश्व हिंदू परिषदेने केलेला। त्यामुळे विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांनी जे आहे ते गरबा आयोजकांना आवाहन केलेलं आहे की त्यांनी गरबामध्ये प्रवेश देताना जे आहे ते गरबा खेळायला येणाऱ्यांचा आधार कार्ड तपासावं आणि हिंदूंशिवाय जर इतर धर्मीय लोक असेल तर त्यांना त्या गरब्यामध्ये प्रवेश देऊ नका। वेळप्रसंगी पोलीस तक्रार देखील दाखल करण्याचं आवाहन जे आहे ते विश्व हिंदू परिषदेने केलेलं आहे। त्यामुळे आता हा एक नवीन वादाचा विषय जो आहे तो विश्व हिंदू परिषदेनं उकरून काढलेला आहे। त्यामुळे आता गरबा आयोजक याला कसा प्रतिसाद देतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। ठीक आहे उदय, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। आणि यावरच अधिक बोलण्यासाठी विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते निरंजन रिसाळकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। निरंजनजी, स्वागत आहे आपलं न्यूज 18 लोकमतमध्ये। नेमकी काय आपली मागणी आहे, काय म्हणणं आहे आपलं? विश्व हिंदू परिषदेची ही पहिल्यापासूनची भूमिका राहिलेली आहे की गरब्याच्या मध्ये कोणत्याही इतर धर्मीयांना प्रवेश देण्यात यावा नाही। गरबा हा केवळ एका इव्हेंट पुरती मर्यादित नसून हे एक भक्तीचा आमचा प्रकार आहे। नवविधा भक्ती हिंदू धर्मात मान्यता आहे आणि ती भक्तीचा प्रकार म्हणून हा गरब्याकडे बघितलं जातं। आणि जे मूर्तीपूजा मानत नाही, ज्यांना हिंदू धर्माच्या देवी देवतांबद्दल आदर नाही, अशा कुठल्याही धर्मियांना याच्यात प्रवेश द्यायचा काही अधिकार नाही आणि देण्यात यावा नाही असं आम्ही आयोजकांना आवाहन केलेलं आहे। बरं, मात्र तुमच्या या मागणीमुळे किंवा आवाहनामुळे समाजात तेढ किंवा वाद निर्माण होऊ शकतो असं वाटत नाही? बिलकुल नाही, हा कुठलाही असा तेढ किंवा समाजात असं कुठलंही वातावरण खराब होण्याचं याच्यातनं काही कारण नाहीये। हिंदू धर्मीय केवळ या सणाला, उत्सवाला धार्मिक श्रद्धेच्या पोटीने हे मान्यता असते, म्हणून आम्ही कुठलंही असं धार्मिक तेढ निर्माण होईल असं कुठलंही काम करत नाही। आयोजकांना आम्ही विनंती केलेली आहे की गरबा पंडालमध्ये ज्यांनाही प्रवेश द्याल त्यांचा आधार कार्ड आणि त्यांच्या डोक्यावर टिळा लावून त्यांना प्रवेश द्यावा असं आयोजकांना आम्ही विनंती केलेली आहे। ठीक आहे निरंजनजी, आपला मुद्दा लक्षात आला, धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी संवाद साधण्यासाठी।